अहिल्यानगर राहुरी त्र्यंबकेश्वर येथून निघालेला निवृत्तीनाथ महाराजांचा रथ भक्तिमय वातावरणात राहुरीमध्ये दाखल झालाय। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पवित्र रथ सध्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे। त्र्यंबकेश्वर येथून निघालेला हा रथ आज 11व्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात दाखल झाला असून वारकरी आणि भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने रथाचे स्वागत केले। त्र्यंबकेश्वर ते राहुरी असा सुमारे 150 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत रथ राहुरीत पोहोचला आहे। ठिकठिकाणी फुलांची उधळण, आरती, टाळ, मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा, तुकाराम, निवृत्तीनाथ महाराज की जय अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे। आज राहुरी येथे निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाचा मुक्काम असून हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत। भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे राहुरी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे। उद्या सकाळी हा पवित्र रथ राहुरीतून पुढील प्रवासासाठी अहिल्यानगरच्या दिशेने रवाना होणार आहे। संपूर्ण मार्गावर ग्रामस्थ आणि वारकरी रथाचे उत्स्फूर्त स्वागत करत असून ही परंपरा श्रद्धा, भक्ती आणि वारकरी संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवत आहे। विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा सुमारे 450 किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी एकूण 25 दिवसांचा कालावधी लागणार आहे। त्यापैकी 11 दिवसांचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण झाला असून उर्वरित 14 ते 15 दिवसांत निवृत्तीनाथ महाराजांचा रथ विठ्ठल रुक्मिणीच्या पवित्र नगरी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे। आम्ही आलेलो आहे, आमच्या दिंडीचं नाव आहे आनंद महाराज। त्या दिंडीतून आहे नाशिकवरून त्र्यंबक ते पंढरपूर आम्ही पायी चाललेलो आहे आणि खूप मजा येते। पाऊस आला तरी काही वाटत नाही। आज ऊन आहे तरी ऊन सुद्धा लागलं नाही। पांडुरंगाची कृपा खूप आहे। आमची 4 नंबर दिंडी आहे। आमची दिंडी 8 पालखी माग 8 नंबर क्रमांकाला आहे। 5 श्री राम भजनी मंडळ। आम्ही त्र्यंबकहून पायी चालत आलो आणि 11 दिवस पावसात होतो, पण काहीच वाटलं नाही आम्हाला। पांडुरंगाच्या कृपेने कोणतीही हाल झाली नाही। आत्तापर्यंत व्यवस्थित। रामकृष्ण नाशिकहून आलो शिवाजीनगर आम्हाला एकदम बेस्ट वाटतो। चालणं म्हणजे एकदम भारी आहे। दिंडी मागे 6 दिवस झाले, 5 खडा घुसला तरी चालू वाटतं। काय नाही, एकदम भारी वाटतं। चालताना बी असा आनंद वाटतो। ढोलकीचा आवाज, झांजेचा आवाज, मुकुंदाचा आवाज वेगळा, सगळे एकदम बेस्ट आवाज आहे। ढोलकीवाल्याचा वेगळा, तारेवाल्याचा वेगळा, एकदम त्र्यंबकेहून निघालेले आनंद आहे। ते काय जेवण आम्ही सगळं आनंद आम्हाला फार आनंद वाटला। जे आम्ही काही दुःख होतं ते सगळं विसरून गेलेलो आहे। आम्हाला घरचं बिलकुल कुठलंही ध्यान येत नाही, कुठल्याच परपंचाचं ध्यान येत नाही, कोणी नातेवाईकाचं ध्यान येत नाही। उठून दिवस उगवला का पालखीचं दर्शन कसं होईल, आम्ही परत दिंडीत कसं चालू लागल हेच आम्हाला आठवण, बाकी कुठलीही आठवण नाही। पूर आनंद आहे। पांडुरंगाने सर्वांना सुजलम सुफलम अशी परिस्थिती निर्माण करून हे सर्व वैष्णव वारकरी ही आमच्या वाडवडिलांचीच परंपरा आहे। यातला कोणीही वारकरी हा नवीन नाही। वडील करीत आले म्हणून आम्ही करतो। आमच्यानंतर आमच्या मागची पिढी अशी लहान लहान बालगोपाल हे या वारीचा आनंद घेण्यासाठी कायम सातत्याने वर्षानुवर्षाची परंपरा ही चालत आलेली ज्ञानोबा तुकोबारायांची परंपरा ही आम्ही अखंड अविरत सर्व वारकरी कायमस्वरूपी करणार। अतिशय आनंद, जीवनातला वेगळा आनंद जर मिळवायचा असेल आपल्याला एका महिन्यात मिळवलेला आनंद हा पूर्ण 11 महिने वर्षभर पुरतो असा विठोबारायांचा अनुभव या सर्व वारकऱ्यांना आहे। विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांच्या समवेत चालत असताना जगाचा आगळा वेगळा आनंद हे सर्व वारकरी घेत असतात। असाच आनंद वैष्णव वारकऱ्यांना कायमस्वरूप विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांच्या बरोबर मिळो हीच आमच्या वारकऱ्यांच्या वतीने तुम्हाला प्रार्थना। निवृत्तीनाथ महाराज की जय। विश्वगुरू निवृत्तीनाथांची वारी त्र्यंबकेश्वर येथून 29/6/2026 मध्ये सुरू झाली। या वारीमध्ये या ठिकाणी दिंडी क्रमांक 27 या दिंडी चालक वैकुंठवासी हरिभक्तपरायण रामनाथ महाराज शिलापूरकर गेली 26 वर्षापासून या दिंडीचे चालक असून या ठिकाणी गेली 2 वर्षापूर्वी त्यांचं देहावसन झालं निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याच्या पर्वावर। त्यानंतर त्यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण राजेंद्र रामनाथ महाराज
कांडळ. तदनंतर त्यांनी प्रयागमध्ये त्यांचंही देहावसन झालं. विश्वगुरू निवृत्तीनाथांची वारी त्र्यंबकेश्वर येथून 29/6/2026 सुरू झाली. या वारीमध्ये या ठिकाणी दिंडी क्रमांक 27 या दिंडी चालक वैकुंठवासी हरिभक्तपरायण रामनाथ महाराज शिलापूरकर गेली 26 वर्षापासून या दिंडीचे चालक असून या ठिकाणी गेली 2 वर्षापूर्वी त्यांचं देहावसन झालं निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याच्या पर्वावर. तदनंतर त्यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण राजेंद्र रामनाथ महाराज कांडळ. तदनंतर त्यांनी प्रयागमध्ये त्यांचंही देहावसन झालं. किती वर्षापासून आता काय 20 वर्षापासून